आरोग्य योजनेतून रुग्णांना मोफत चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा द्या. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. येत्या वर्षभरात आजरा येथे 50 खाटांचे रुग्णालय. आजरा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस केंद्राचे लोकार्पण. मृत्युंजय कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे सुरू करण्यात येत असलेल्या मोफत डायलिसिस सेवा केंद्र, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या दर्जाच्या मोफत आरोग्य सुविधा द्या. येत्या वर्षभरात आजरा येथील सध्याचे रुग्णालय 30 बेड क्षमतेवरून 50 बेडचे करू. त्यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. मृत्युंजय कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथील मोफत डायलिसिस सेवा केंद्र, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लोकार्पण आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, तहसीलदार समीर माने, आजऱ्याचे माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटे पाटील, जयवंतराव शिंपे, ग्रामीण रुग्णालय आजऱ्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या सर्वसामान्य जनतेला शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा देण्याचे काम व्हावे, त्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहेत, असे सांगून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले. आजरा येथे सुरू होत असलेल्या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्णांचा आर्थिक भार कमी होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे आता मोफत औषध उपचार होणार आहेत. प्रास्ताविकात आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने म्हणाले, आरोग्य खात्याला शासनाकडून राज्यात 359 ॲम्ब्युलन्स देण्यात आल्या असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी 9 ॲम्ब्युलन्स मिळाले आहेत. राज्यामध्ये 449 डायलिसिस केंद्र मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत 50 डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहेत. आजरा येथील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटरमध्ये 5 अत्याधुनिक बेड व डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालय आजराचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.